नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात तोरखेडा गावात ग्रामपंचायतीचा सावळा गोंधळ। तोरखेडा गावात समस्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या असून अतिशय दूषित पाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी नळाद्वारे पुरवले जात आहे। त्याचबरोबर घरकुल योजनेत मोठा अपहार समोर येत आहे। शासन एकीकडे मागेल त्याला घर देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून तेथील मुजोर ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य यांच्या संगनमताने ग्रामस्थांची सर्रासपणे लूट केली आहे। सदर बाब ही ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर संपूर्ण ग्रामस्थ एकत्र येऊन संबंधित अधिकारी व ग्रामपंचायत सरपंच सदस्यांवर कारवाईची मागणी करू लागले आहेत। तर गावातील काही भागात गटारीचे सांडपाणी घरात शिरल्याने गावात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। गावात सांडपाण्याचे कुठल्याही प्रकारचे व्यवस्थापन केले गेलेले नाही। त्याचबरोबर गावात जर कुठली समस्या ग्रामस्थांनी मांडण्याचा प्रयत्न केला तर त्यांना जुमानले जात नाही। गावाची समस्या मांडण्याआधी ते त्यांच्याकडून काहीतरी मोबदला मागतात, मग तुमचं काम होईल असे स्पष्टपणे बोलणारे अधिकारी, ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच यांची मुजोरी वाढल्याने ग्रामस्थ संतापले आहेत। या सर्व गोष्टींवर शासनाने कुठेतरी लक्ष घालून यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व ग्रामस्थ मंडळी, महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळी यांच्याकडून केली जात आहे। यांच्यावर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आता ग्रामस्थ शांत बसणार नाही असा इशारा शासनाला गावातील नागरिकांकडून देण्यात आलेला आहे। शहादा तालुका प्रतिनिधी गणेश चव्हाण, तोरखेडा। पैसे मागतात तो आमना काम करायला येत मग नंबर काय करणार आमने 2-3 हजार मागतात तो आमना काम करत। आणि गटारीचे पाणी घरात आहे त्याबद्दल ते बी बोलायला जात म्हणे तुम्ही छान असे अशा सांगतात, बोलायला जात